हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही अशा शब्दात राज ठाकरे भडकलेत। आता पहिलीपासूनच इंग्रजी बरोबर हिंदी भाषा ही सक्तीची करण्यात आली आहे। राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यंदापासूनच टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होणार आहे। पहिलीपासूनच मराठी आणि इंग्रजी बरोबरच हिंदी भाषा सुद्धा सक्तीची करण्यात आली आहे। महाराष्ट्रात आता पहिलीपासून हिंदी सक्तीची। राज ठाकरे भडकले। हिंदू आहोत हिंदी नाही, आता संघर्ष अटळ। मराठी इंग्रजी माध्यमांच्या शाळांत पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी इंग्रजी बरोबर आता हिंदी सक्तीची करण्यात आली आहे। पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याच्या नव्या शैक्षणिक धोरणावरून राज ठाकरे भडकलेत। हिंदू आहोत हिंदी नाही, संघर्ष अटळ असल्याचा इशाराच राज ठाकरेंनी दिलाय। राज्यशालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रामध्ये पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली। मी स्वच्छ शब्दामध्ये सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही। सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते महाराष्ट्रामध्ये आम्ही यशस्वी होऊ देणार नाही। हिंदी ही देशाची आणि इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे। ती महाराष्ट्रामध्ये का म्हणून पहिलीपासून शिकायची। तुमचा त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारांपुरताच मर्यादित ठेवा, त्याला शिक्षणापर्यंत आणू नका। आताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे प्रकार का सुरू झाले? भाषावार प्रांत रचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे। प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो, परंपरा असते। महाराष्ट्रामध्ये जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे, तसा सन्मान इतर राज्यांमध्ये त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे। अगदी इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे, हा आमचा आग्रह आहे। पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही। आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत। महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रामध्ये संघर्ष अटळ आहे। या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दाम घडवत आहे। आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठीतर असा संघर्ष घडवून फायदा काढून घेण्यासाठी सगळा अट्टहास सुरू आहे। या राज्यातील मराठीतर भाषकांनी सरकारचा हा डाव समजून घ्यावा। त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं काही नाही। त्यांना तुमची माथी भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे। हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का? अशी सक्ती दक्षिणेच्या राज्यामध्ये कराल का? आणि करून तर बघा, तिथली सरकारं पेटून उठतील। उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का? नाही ना? मग ही जबरदस्ती इथेच का? हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे। सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावे। आज भाषा सक्तीची करत आहे, उद्या इतर सक्तीचे फतवे काढतील। म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावतो। हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही। राज ठाकरे अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे। पण त्यांना NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू। माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील। असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत। महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे। आणि त्यासोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे, त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे। पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही। हिंदी राष्ट्रीय भाषा आहे आणि मराठी मातृभाषा आहे। दोनही भाषा आपल्या राज्याकरता देशाकरता महत्त्वाच्या आहे, त्यामुळे मराठी ही प्रथम आहे। हिंदीला राष्ट्रभाषा आहे, त्यामुळे दोन्ही भाषेचा उपयोग हा प्रत्येक शाळेत झाला पाहिजे। समजून घ्या जरा, त्या धोरणाविषयी आपण अधिक व्यापक अभ्यास करून त्याच्यावर चर्चा केली पाहिजे। एका वाक्यात उत्तर देण्याचा राष्ट्रीय शिक्षण धोरण हा विषय नाही।